प्रवेश गीताकरिता गाऊया गीत क्रमांक 8, हिम नंबर 8, परमेशाला एक मनाने. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. ख्रिस्ताय जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जय ख्रिस्त. देव अगदी प्रेमळ आणि दयाळू आहे. तो आपल्या पापांकडे लक्ष देत नाही, पण आपल्या हृदयाकडे बघत आहे. आज आम्ही इथे मोठ्या संख्येने इथे जमा झालो आहोत आणि तो आपल्या हृदयाकडे बघत आहे की आपली तयारी आहे का, की माझं जीवन बदलणार, की मी त्याची कृपा स्वीकारणार, मी त्याच्या दया स्वीकारणार. थोडा वेळ शांत राहून आपण आपले डोळे बंद करूया आणि स्वतःला विचारूया की माझी तयारी आहे का आज, की माझं जीवन बदलणार आणि देव आपल्याला कृपा देणार. ज्या वेळेस मी त्याच्या दयेवर विश्वास ठेवला नाही, त्याच्यापासून दूर गेलो, वाईट मार्गावर चाललो, वाईट कामं केली, कोणाला क्षमा केली नाही, एकमेकांवर प्रेम केलं नाही, या सर्व क्षणासाठी आपण क्षमा मागूया आणि एकत्र प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हायगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मर्या, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. याचना गीत क्रमांक 20, हिम नंबर 20, पान क्रमांक 10, पेज 10. करी आम्हावरी दया जड करी, प्रभू करी आम्हावरी दया जड करी, ख्रिस्ता करी आम्हावरी दया जड करी, ख्रिस्ता करी आम्हावरी दया जड करी, प्रभू करी आम्हावरी दया जड करी, प्रभू करी आम्हावरी दया जड करी. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे. देव मातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत.
तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने पाप व दुर्बलता यांच्यावर आम्हाला विजयी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाल जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजनो हो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हाला सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे क्रुसावर खिळलेला येशू ख्रिस्त ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला आणि मी तुमच्याजवळ अशक्त, भयभीत आणि अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा, म्हणून माझे भाषण आणि माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांनी नव्हती, तर आत्मा आणि सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीतासाठी आपण गावणार आहोत. देवा वचन तुझे सुखकारी पावनकारी पापनिवारी. गीत क्रमांक 27, सीम नंबर 27, पान 12, पेज 12. देवा वचन तुझे सुखकारी, देवा वचन तुझे सुखकारी, पावनकारी पापनिवारी, पावनकारी पापनिवारी, वचन तुझे सुखकारी, देवा वचन तुझे सुखकारी, आशादायी विघ्न विनाशी जीवनदायी, मूर्ती दीपक आशादायी विघ्न विनाशी जीवनदायी, तारणदायक करुणाकारी, तारणदायक करुणाकारी, वचन तुझे सुखकारी, देवा वचन तुझे सुखकारी, देवा वचन तुझे सुखकारी. कृपया शिवध्वनासाठी उभे असा. गीत क्रमांक 50, सीम नंबर 50, पान 17, पेज 17. शब्द तव मजला, ऐकतसे रस तुझला, ते तव कृपा शांती, हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. ज्या नाझरेत येथे येशू लहानचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला.
तेव्हा यशया संदेष्टाचा ग्रंथ त्याला देण्यात आला. त्याने ते उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी म्हणून त्याने मला पाठवले आहे. धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडून पाठवावे. मग ग्रंथपाठ गुंडाळून आणि तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यांना म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, हा योसेफचा पुत्र ना? त्याने त्यांना म्हटले, खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. कफरनौमात ज्या ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या गावी कर. पुढे तो म्हणाला, मी तुम्हाला नक्की सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो की एलियाच्या काळी 3.5 वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठवले नव्हते. तर सिदोन प्रदेशातील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्टाच्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, पण सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यासाठी तेपर्यंत नेले, पण तो त्यांच्यामधून निघून गेला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एका शाळेमध्ये टीचरांसाठी मी जेव्हा एक शिबिर देत होतो, सेमिनार, ब्रेकमध्ये एक शिक्षक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, फादर, माझा मुलगा मला एकदा बोलला, पप्पा मला फोन हवा आहे. मी विचार केला, मुलाला फोन हवा आहे. मी त्याला दुकानात घेऊन गेलो आणि मुलांनी मला हाच फोन पाहिजे असं सांगितलं. फोन उचलताच मी त्या दुकानदाराला विचारलं, याचं मूल्य किती आहे? तर तो बोलला 1,20,000. तर वडील त्याला बोलू लागले, बाबा हे खूप महाग आहे. आणि मुलगा बोलतो, नाही, मला हाच आयफोन पाहिजे, तोच पाहिजे मला. आणि वडिलांनी त्या मुलाला सांगितलं, बाळा, मी खाजगी शाळेमध्ये आहे, माझी नोकरी एकदम चांगली नाही आहे, जवळजवळ 50,000 मिळतात, ह्याच्यामध्ये 1.5-1.25 लाख इथेच मी टाकणार तर आपलं घर कसं चालेल? तर तो बोलतो, मुलगा रागावला, 2 दिवस बोलत नव्हता वडिलांशी. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपली मुलं अशी का वागतात? त्यांची चूक आहे का? प्रिय बंधू आणि भगिनींनो, ॲडव्हर्टिजमेंट ही तशी असते. जाहिराती अशा बनवल्या असतात की त्या मुलांना ती भूल पाडते, हे तुमच्यासाठी चांगलं आहे, हा फोन घेतला तो मित्रांमध्ये तुमची मित्र तुला वाहवा करतील, असं तसं. आम्ही जिथे गावामध्ये काम करतो तेथे काही लोकांना घरामध्ये डबे खाली आहेत, पण त्या मुलाला बाईक पाहिजे, डबे रिकामी आहेत पण मोठा फोन पाहिजे. तर मुलांना ते पाहिजे, मुलींना सोने, काहीतरी कपडे वगैरे. तर ही जी जाहिराती, ह्या जाहिरातीद्वारे आपल्या मुलांवर खूप परिणाम होतो. प्रिय बंधू आणि भगिनी, सोपं नाही आहे, मुलांना नाही बोलणे सोपं नाही आहे, परंतु ती मुलं आहेत, आपण प्राऊड आहोत. आपण त्या मुलांना सांगतो, तू डोळे बंद करायचे ना, मित्रांचं कशाला ऐकायचं, त्यांच्या दाबाखाली कशाला यायचं. पण आपण काय करतो, त्यांच्या पलीकडे जातो. आपल्या जीवनामध्ये देखील मोह होत आहेत.
ते ॲडव्हर्टिजमेंटसारखे, जाहिरातीसारखे आपल्या जीवनामध्ये येतात आणि आपण देखील बळी पडतो. फक्त मोबाईल फोन, चांगला ड्रेस नव्हे, ते मुलं मोह पडतात. आपण कशासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीला मोह पडतो? व्यभिचार, सिगरेट, घरामध्ये शिवीगाळ, दारू, लग्न झालं तर बाहेर कुठे आपलं नातं असेल, हे मोठे लोकांची पापं आहेत. आपण आपल्या मुलांना बोलतो मोबाईल वापरू नका, तासोन तास आपण टी व्हीकडे बसणार आणि आपण आपल्या मुलांना शिकवतो ते करा ते करा, पण आपण स्वतः करत नाही. आपण मोहाला बळी पडतो का? जाहिराती तशा आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वात मोठी जाहिरात, सर्वात प्रथम जाहिरात झालेली कुठे? एदेनच्या बागेत. देवाने सांगितलं आदम आणि एव्वाला सर्व काही खा, परंतु त्या झाडाचं फळ खाऊ नका. सर्प येतो, किती गोड बोलतो. त्या बाईला तो बोलतो, खरोखर असं बोलला का देव की तुम्ही हे खाल्ल्यानंतर तुम्ही मराल? होय. ती बोलते होय. तर त्या सर्पाने सांगितलं असं नाही आहे, देवाने तुम्हाला सांगितलं ते फळ खाऊ नका, कारण की देवाला असं माहीत आहे की तुम्ही जर ते फळ खाल्लं तुम्ही देवासारखे होणार. अब्बा वाह. तिला वाटलं आता आम्ही देवासारखे होणार. फसली ती. तिने फळ खाल्लं आणि त्या माणसाला देखील दिलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, बघा, सर्व काय खायला आहे ते सर्व सोडून तिथेच जायचं आहे. पहिल्यापासून आपल्या जीवनात तसंच आहे. अल्तारासमोर त्या व्यक्तीशी लग्न केलं, परंतु व्यभिचार चालू आहे. ते नको आहे, बाहेरचं पाहिजे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याच्या विपरीत जर आपण पाहिलं ख्रिस्ताच्या जीवनामध्ये, ख्रिस्ताला जेव्हा पवित्र आत्मा अरण्यात नेतो तेव्हा सैतान परत ख्रिस्ताच्या जीवनामध्ये येतो. ज्याप्रमाणे आदम आणि एवाच्या जीवनामध्ये सैतान आला, त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या जीवनामध्ये देखील सैतान येतो. परंतु इथे बदल कोणता घडलेला आहे? इथे बगीचा आहे, तिथे खायला सर्व काय आहे, या अरण्यामध्ये काहीच नाही. आणि तेवढंच नव्हे, ख्रिस्त आता अजून कष्ट घेतोय. 40 दिवस त्यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे. विचार करा, पोटातली आग. आणि असं असून सुद्धा ख्रिस्त मोहात पडत नाही, ख्रिस्त पाप करत नाही. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्त म्हणूनच नवीन आदाम आहे. का? आपल्याला माहीत आहे इतकं असून सुद्धा त्यांनी पाप केलं नाही. इब्री करास पत्रामध्ये लिहिलेलं आहे, आपला जो याजक आहे, उच्च याजक आहे ख्रिस्त, तो आपल्यासारखा होता. त्याला माहीत आहे मोह काय आहे, त्याला माहीत आहे दुःख काय आहे, त्याला सर्व समजतं, परंतु त्यांनी पाप केलं नाही. परीक्षा त्याचीसुद्धा झाली, परंतु त्याने पाप केलं नाही. प्रिय बांधव आणि भगिनींनो, म्हणूनच ह्या ख्रिस्ताला समजतं की आपण आपल्या जीवनामध्ये कुठे चुकतोय आणि काय होतं आपल्या जीवनामध्ये, सोपं नाही आहे. म्हणूनच ख्रिस्त दयेचा सागर आहे आणि तो क्षमा करण्यास तयार असतो. त्याला माहीत आहे चांगलं जीवन जगणे किती कठीण आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ती व्यभिचारी स्त्री तिला पकडून आणून ख्रिस्ताच्या समोर उभं केलेलं, परंतु ख्रिस्ताने समजून घेतलं की कदाचित तिची काही परिस्थिती असेल जेणेकरून आता ही अशा प्रसंगात फसलेली आहे. आता हिचा आत्मा मी वाचवायचा आहे, म्हणून तो तिचा आत्मा वाचवतो, तिचा जीव वाचवतो. जकेया तो एक जकातदार होता आणि शास्त्रामध्ये आपण ऐकतो तो ठेंगणा होता. का लिहिलेलं तसं? कारण की त्याचं वागणूक तसं होतं, त्याचं वागणूकच तसं होतं. त्याच्या वागणुकीमुळे कोणी त्याला चांगलं बोलत नव्हतं, तुच्छ लेखत होतं, कोणी त्याला जवळ करत नव्हतं. का? दुप्पट तिप्पट कर तो लोकांकडून वसूल करत असत. लोक रडायची त्याच्यासमोर, आज पीक झालेलं नाही आहे, पैसा नाही आहे, नको नको, माझा पैसा मला पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तेव्हा जेव्हा त्याला कळलं की येशू ख्रिस्त तेथून जात आहे, तो ठेंगणा असल्यामुळे त्याला दिसत नाही येशू ख्रिस्त कुठे. काय करतो? जैतुनाच्या तो एक झाडावर चढतो आणि तिथून तो पाहतोय, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ख्रिस्त वरती पाहतो त्याच्याकडे. लोक त्याला तुच्छ लेखतायत, परंतु ख्रिस्त त्याच्याकडे वरती पाहतोय. तो पापी आहे,
बदललेला नाही आहे, तरी देखील ख्रिस्त त्याला आदराने, ए जखेया खाली आहे, मी तुझ्या घरी येतोय. ही ख्रिस्त त्याला बोलणे ठेंगण्या. ख्रिस्त त्याला बोलतो जखेया. जे नाव त्याला दिलेलं त्या नावाने तो त्याला संबोधित करतो. जखेया खाली आहे. तेवढंच नव्हे, या सर्व लोकांच्या परे मी तुझ्या घरी येतोय जेवायला. आणि शास्त्रामध्ये कुठेच लिहिलेलं नाही की ख्रिस्त त्याच्याबरोबर बसला आणि मग ख्रिस्त त्याला टोचून बोलतोय किंवा बोलतोय अरे तू काय करतोय, तू पापी आहेस. नाही, काहीच केलं नाही. ख्रिस्त फक्त त्याचा स्वीकार करतो आणि स्वीकार केल्यामुळे ह्या माणसाचं जीवन बदलतं. ह्यानी आपल्या जीवनावर मननचिंतन केलं आणि विचार केला, मी चुकलेलो आहे, मला हा देव पाहिजे. मी ज्या ज्या लोकांना लुबाडलेलं आहे सर्व काही मी परत करेन. बघा, त्याने आपल्या जीवनावर आत्मपरीक्षण केलं आणि तो बदलला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तिसरी गोष्ट, जेव्हा पेत्र ख्रिस्ताला बोलतो, हे ख्रिस्ता, तुझी शिष्य तुला सोडतील पण मी तुला कधी सोडणार नाही. वेळ आल्यानंतर काय करतो पेत्र? 3 वेळेस येशूला नाकारतो. 1 वेळेस नाही, 3 वेळेस. नंतर जेव्हा ख्रिस्त पुनरुत्थित होतो, पेत्राच्या हृदयामध्ये हे थोडंसं बोचत आहे की काहीतरी वाईट केलं आहे आणि हा तरी बोलत नाही. आता का बोलत नाही? पेत्रा, काय झालं रे? तू बोललेलं ना त्या दिवशी, आता काय झालं? तू पळाला ना. परंतु ख्रिस्त काय करतो? जेव्हा तो पेत्रावर जेवतोय, पेत्राला तो विचारतो, पेत्रा, तू माझ्यावर प्रीती करतो का? होय गुरुजी, मी तुमच्यावर प्रीती करतो. तेव्हा त्याला एक कार्य दिलं देवाने. परत विचारतो त्याला, पेत्रा, तू माझ्यावर प्रीती करतो का? होय स्वामीजी, तुम्हाला माहीत आहे मी प्रीती करतो तुमच्यावर. तिसऱ्यांदा परत विचारतो, पेत्रा, तू माझ्यावर प्रीती करतो का? पेत्राला खूप वाईट वाटतं. तुम्हाला माहीत आहे गुरुजी, मी तुमच्यावर प्रीती करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूने त्याला टोचून बोललं नाही, किरकिर केली नाही, पेत्रा तू वाईट आहेस. परंतु येशूला माहीत होतं की पेत्राला दुःख कुठं आहे. कोणतं दुःख होतं? 3 वेळेस मी माझ्या स्वामीला नाकारलं. आज पेत्र बोलू शकतो, 3 वेळेस मी त्याचा स्वीकार केला, 3 वेळेस मी त्याला बोललो, मी तुझ्यावर प्रेम करतो. असा आपला प्रेमळ देव आहे, दयेचा सागर आहे, क्षमेचा सागर आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असा आपला जो परमेश्वर आहे, त्याला माहीत आहे की कुठे ना कुठे आपण चुकणार. परंतु चुकल्यानंतर आपण कुठे जायचं आहे. म्हणून ख्रिस्ताने आपला तो सुंदर साक्रामेंट दिलेला आहे, कुंसाराचं साक्रामेंट. आणि या कन्फेशनच्या साक्रामेंटामध्ये ख्रिस्त स्वतः आपला स्वीकार करतो. परंतु गरज अशी आहे की ज्याप्रमाणे त्या उधळ्या पुत्राने विचार केला, पहिले तो बोलतो त्याच्या पप्पांना माझा वाटा द्या, सर्व काय उधळून टाकलं त्याने. शेवटी त्याला त्याच्या डोक्यामध्ये एक मात्र गोष्ट फिट बसली. तो बोलतो, मी चुकलेलो आहे, मी परत चाललो, माझ्या वडिलांच्या घरी मी परत चाललो. माझ्या प्रिय बांधव आणि भगिनी, ज्याप्रमाणे जखेसने स्वतःच्या जीवनावर मननचिंतन केलं म्हणून तो बदलला. आदम आणि एवाच्या जीवनामध्ये जर पाहिलं, देवाने जेव्हा आदमला विचारलं, तू फळ खाल्लंस का? देवाने त्याला संधी दिलेली, तू होकार दे, मला माहीत आहे, तू का लपलास मला माहीत आहे. परंतु आदम काय बोलतो? मी नव्हे, ती स्त्री. आणि जेव्हा त्या स्त्रीला विचारलं, ती बोलते मी नाही नव्हे, ती तो सर्प. आजही ख्रिस्ती लोकांचं जीवन बदलत नाही. एवढं सुंदर साक्रमेंट देवाने दिलेलं आहे तरी बदलत नाही, कारण की आपण आपल्या जीवनावर मननचिंतन करत नाही. मी का पितोय माहीत आहे का? माझ्या वडिलांनी मला प्रॉपर्टी दिली नाही म्हणून मी पितोय. मी का शिवीगाळी करतोय का? मला कामावर इतका टेन्शन आहे. मी बायकोवर का हात उचलतो, ती कुरकुर करते. पण स्वतःच्या जीवनावर मननचिंतन करायचं नाही की माझ्यामुळेच मी माझ्या जीवनामध्ये हे दुःख ओढून घेतोय, की माझ्या जीवनामध्ये हे जे पाप माझ्यामुळे आहे, मी निवडलेलं आहे, मी करतोय. ज्या दिवशी आपण स्वतःच्या जीवनावर मननचिंतन करून मी चुकलोय असं स्वीकार केला, तेव्हा आणि तेव्हाच आपलं जीवन बदलेल. नाही तर आपण आदम एवासारखंच होणार. आपल्याला आज देव बोलत आहे, जखेससारखं व्हा. आज आपल्याला देव बोलत आहे, तुम्ही परत या. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताने इतका सुंदर साक्रामेंट दिलेला आहे. अनेक लोक बोलतात, फादर, तो साक्रामेंटमध्ये मी जेव्हा जातो ना किंवा जाते ना, मी पाप करतो किंवा गेल्यानंतर बोलल्यानंतर असं काही वाटत नाही की देवाने क्षमा केलेली आहे, अशी फिलिंग येत नाही. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, साक्रामेंट तुम्हाला चांगलं फील करून देण्यासाठी किंवा वाटण्यासाठी नव्हे. तो साक्रामेंट मला ख्रिस्त क्षमा करतोय,
हे आश्वासन आहे. ज्याप्रमाणे तो उधळ्या पुत्र त्याच्या पप्पांकडे पळून आला, साक्रामेंतामध्ये ख्रिस्त जो त्या वडिलांसारखा आहे, देव जो वडिलांसारखा आहे, आपण जे उधळ्या पुत्रासारखं आहोत, आपली वाट पाहत असतो. प्रिय बंधू आणि भगिनीनो, अनेक लोकांना वाटतं फादर साक्रामेंतामध्ये फादरने सांगितलं 2 नमनबऱ्या बोल, 4 आमच्या बाप्पा बोल, तेवढंच माझे पाप इतके मोठे आणि तेवढंच. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये ख्रिस्त बोलतो की सूर्याचा जो सेनापती होता नामान, त्याला कुष्ठरोग झालेला आणि त्याच्या बायकोची दासी काय बोलते, माझा जो देव आहे ना तो तुला बरं करू शकतो, तू जा एलिशा ह्या संदेष्टाला तू भेट दे. तो एलिशाकडे येतो. त्याला असं वाटलं मी शक्तिशाली आहे, एलिशा आपल्या घराच्या बाहेर येईन, सेनापती आलेत, परंतु एलिशा बाहेर येतच नाही. आणि उलट तो काय बोलतो, त्याला त्याचा चाकऱ्याला पाठवून त्याला सांगतो, नामानला सांग जा यार्देन नदीमध्ये 7 वेळेस स्वतःला धुवून घे. त्याला राग आला, मी तिथून इथे आलोय, आमच्या देशामध्ये तुमच्या यार्देन नदीपेक्षा चांगल्या नद्या आहेत आणि इतकंच तिकडे जाऊन आंघोळ करायला बोलतो 7 वेळेस, मी का आलो इथे? आणि हा माणूस बाहेरसुद्धा आला नाही, मी नाही करणार असं बोलून तो निघायलाच लागतो की त्याचा एक दास बोलतो, स्वामीजी जर संदेष्टाने तुम्हाला कठीण काय कार्य करायला सांगितलं असतं तुम्ही केलं असतं की नाही? एवढंच बोलते, करून बघा ना. आणि तो माणूस जातो आणि त्याची कातडी लहान बाळासारखी सुंदर होते. प्रिय बंधू आणि भगिनीनो, साक्रामेंतामध्ये ख्रिस्ताला माहीत आहे आपले पाप मोठी आहेत आणि आपण काहीच करू शकत नाही, करणार तो करतोय. आणि म्हणूनच जेव्हा आपण साक्रामेंतामध्ये जेव्हा आपलं क्षमा मिळते, क्रूसाकडे बघा, ते जे काही वेतन आपल्याला मिळणार होतं त्यांनी स्वतःच्या शरीरावर घेतलेलं आहे. म्हणून आपला जो साक्रामेंत एकदम सोपा आहे. आपल्याला फादर कधी बोलणार नाही या नदीकडे जा, अमुक अमुक दान धर्म करा, असं काहीच बोलणार नाही. मोफत देतो असा देव आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, हा साक्रामेंत सुंदर आहे. या साक्रामेंताचा आपण लाभ घ्यायचा आहे. आपण चुकतो, ख्रिस्ताला समजतं, आपण मोहात पडू शकतो, परंतु ख्रिस्त आपल्याला प्रत्येक वेळेस परत बोलवत आहे. मरियेकडे जर आपण पाहिलं ना, मरिये देखील शिष्यांना टोचून बोलत नाही. जेव्हा शिष्य घाबरलेले आणि ते वरच्या खोलीमध्ये होते, कोण होतं त्यांच्याबरोबर? मरिया होती. मरिया का होती त्यांच्याबरोबर? मरियाने कोणत्याही शिष्याला सांगितलं नाही, माझ्या मुलाला जेव्हा गरज होती तुम्ही सर्व लोक पळून गेले, आता काय येत आहे माझ्याकडे? नाही, तिने त्यांना क्षमा केली आणि जवळ केला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणूनच आपला देव जो आहे दयेचा सागर आहे, क्षमेचा सागर आहे. ही जी कृपा दिलेली आहे ह्याचा आपण चांगला लाभ घ्यायचा आहे. आपल्या चर्चमध्ये देखील सकाळी 8 वाजेपासून 10 वाजेपर्यंत कन्फेशन्स आहेत आणि संध्याकाळी 5 वाजेपासून 7 वाजेपर्यंत कन्फेशन आहे. लाभ घ्या, जेणेकरून सणाच्या दिवशी आपण ह्या आईला बोलू शकतो, पहा मी माझं हृदय एकदम स्वच्छ केलेलं आहे तुझ्या मुलासाठी. या कृपेसाठी ह्या मिसेमध्ये आपण प्रार्थना करूया. अर्पण गीतासाठी गाऊया गीत क्रमांक 57, टीम नंबर 57, अर्पण घेऊनी आलो दारी. अर्पण घेऊन आलो दारी, हे प्रभो स्वीकारता, हे प्रभो स्वीकारता. अर्पण घेऊन आलो दारी, हे प्रभो स्वीकारता. तन्मन धन्यवाद तव चरणी, दुर्गुण माझे तुझ्या पाशी. पाप अंधारात देतो ज्योत,
प्रभो स्वीकारता हे प्रभो स्वीकारता अर्पण देऊन आलो द्वारे हे प्रभो स्वीकारता हे प्रभो स्वीकारता हे प्रभो स्वीकारता. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणारा ह्या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सर्वकाळचे दान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करीत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो, कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळाली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. गीत क्रमांक 79, हिम नंबर 79, पवित्र तू. पवित्र तू, माझ्या शक्तिशाली देवा, प्रभू तू पवित्र आहे. प्रभू तू पवित्र आहे. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत स्वर्गधरा. सृष्टी सारी सदैव गाते जय गुणगान सदा. जय गुणगान गान सदा. पवित्र तू माझ्या शक्तिशाली देवा, प्रभू तू पवित्र आहे. प्रभू तू पवित्र आहे. प्रभूच्या नामे येणार आहे धान्य तोची करा. स्वर्गात गौरव ईश्वराला सदैव गातो तुला. सदैव गातो गातो तुला. पवित्र तू माझ्या शक्तिशाली देवा, प्रभू तू पवित्र आहेस. प्रभू तू पवित्र आहेस. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत
म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्य व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याचे द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगनयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा होवो, तुझा आठव. तारणाराची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर,
आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. थोडा हसून एकमेकांकडे बघून आपण शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्या सेवनासाठी आहे. अख्रिस्ती बांधवांनी ख्रिस्त शरीराचा स्वीकार करण्यास पुढे येऊ नये. होली कम्युनियन इज ओनली फॉर बॅप्टाइज्ड Catholics. All non-Catholics are requested to participate in the singing and not come forward to receive. ख्रिस्त शरीर गीत गीत क्रमांक 86 नंबर 86, पान क्रमांक 26, पेज 26.
शांती प्रीती मजला तू जीवनाची खाण दे शांती प्रीती मजला तू जीवनाची खाण देवा तुझ्या दयेची
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे भागीदार करतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणारा आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आज नोवेनाचा 4था दिवस, पान क्रमांक 51. ही प्रार्थना सर्वांनी एकत्र म्हणायची आहे. हे पवित्र व प्रेमळ माते, तू प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडली गेलीस, याबद्दल आम्ही आनंदाने तुझी स्तुती करतो. गाब्रिएल दूताच्या संदेशाचा आम्ही स्वीकार करतो. हे मरिये, तुला प्रणाम. तू कृपापूर्ण आहेस. तुझ्या गर्भधारणेच्या वेळी तुला परमेश्वराने सर्व कृपा सामर्थ्याचे वरदान दिले. त्यानंतर तू कृपेच्या दात्याला गर्भामध्ये सामावलेस. तुझी धन्यता अमर्याद आहे. आमच्यावर अशी दया कर की आम्ही तुझी स्तुती गाण्यास पात्र ठरावे. देव तुझ्या बरोबर आहे. तुझ्या नम्रतेमुळे देवाने तुला आमची माता म्हणून निवडले. तुझ्या निर्मळ कौमार्यामुळे देवाच्या पुत्राने तुझ्या उदरी देहधारण केला. हे करुणामय माते, गर्भरूप होऊन ज्याप्रमाणे देवपुत्र तुझ्यामध्ये राहिला, त्याचप्रमाणे आम्ही पश्चातापी अंतकरणाने देवाच्या सहवासात राहावे म्हणून आम्हासाठी प्रार्थना कर. तू स्त्रियांमध्ये धन्य आहेस. पहिल्या आई बापाच्या पापांमुळे शापित झालेल्या स्त्रियांना तुझ्यामुळे आशीर्वाद प्राप्त झाले. तू सर्व मातांमध्ये पूजनीय आहेस. तू सर्व सुंदर स्त्रियांमध्ये अति सुंदर आहेस. सर्व पिढ्या तुला धन्य म्हणतील. आम्ही सुद्धा तुला धन्य म्हणतो. तू आशीर्वादित आहेस म्हणून आम्ही तुझ्याकडून आशीर्वादाची याचना करतो. आमेन. वेलंकनी मातेचे नोवेनाची प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. पान क्रमांक 56, पेज 56. हे हे पवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू निदुःख निवर्णी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपाप्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपले सर्व विनंत्या, हेतू, प्रार्थना मरियाच्या चरणी आपण अर्पण करूया. एकत्र. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते,
आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. एकत्र गाब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून आबरा दिली. त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्न व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवते. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर असे विणवितो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. आभार गीताकरिता गाऊया. गीत क्रमांक 134, हिम नंबर 134. गाऊ तुझे गुणगान. गुणगान